श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर होळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. येणारी होळी तुम्हा सर्वांना सुखाची आनंदाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या सोमवारी 2 मार्चला 2026 मधील होळी जी आहे तर ती साजरी करण्यात येणार आहे. आणि या होळी जी आहे तर ती होळी येण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातून ह्या ज्या काही मी सांगणार आहे तर त्या वस्तू आपल्याला घरातून बाहेर फेकायच्या आहेत. तर बघा, ही वस्तू आपण जर घरातून बाहेर फेकली तर आपल्या घरातील वाईट शक्ती, इडापिडा, नकारात्मकता, त्यासोबतच वाईट संकट, विघ्न दूर होतील. घरात लक्ष्मी नांदेल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जे आपण या होळी येण्या अगोदरच आपल्या घरातून बाहेर फेकायची आहे, किंवा ज्या काही वस्तू असतात तर त्या आपण घरातून बाहेर काढायच्या आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या वस्तू आपण घरातून ठेवतो बघा, तर त्यामध्ये अशा काही ज्या वस्तू असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही साठून राहत असते. तर त्या अशा कोणत्या वस्तू आहेत याविषयीची माहितीच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर होळी दहन म्हणजे बघा, आपल्या मनुष्य जीवनामधील म्हणजे आपल्या मनुष्याच्या आयुष्यातून मनातून सर्व वाईट विचारांची होळी जाळून त्याची राख करावी, ते नष्ट करावेत, याचे प्रतीक म्हणून आपण होळी हा सण साजरा करत असतो. वाईटावर चांगल्याची मात म्हणून सुद्धा होळीचा हा सण जो आहे तर तो साजरा केला जात असतो. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हे साजरं केलं जात असतं. तर दरवर्षीप्रमाणे फाल्गुन महिन्यातील हुताष्मी पौर्णिमेच्या दिवशी होळी जी आहे तर ती साजरी करण्यात येणार आहे. ही पौर्णिमा जी आहे तर ती सलग 2 दिवस असणार आहे. सोमवारच्या दिवशी सायंकाळी 5:33 ही पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्चला मंगळवारी सायंकाळी 5:03 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. आणि या बघा, 2 मार्चला होळी असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हे जे आहे तर ते आपण साजरं करायचं आहे. आणि म्हणूनच होळी येण्या अगोदरच आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरातून बाहेर फेकायची आहे. ही वस्तू कोणती आहे, त्यासोबतच आपण या वस्तू घरातून बाहेर काढल्यानंतर आपल्या घरातील इडापिडा, वाईट शक्ती, नकारात्मकता बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता प्रवेश करेल. तर ती वस्तू कोणती आहे हे देखील आपण या व्हिडिओत पाहत आहोत. त्यासोबतच अत्यंत प्रभावशाली एक उपायसुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तो देखील तुम्हाला आवर्जून करायचा आहे. जर हा उपाय तुम्ही होळीच्या दिवशी केला तर बघा, तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. त्याचबरोबर आपल्या घरातील गरिबी, दरिद्री ही संपूर्णपणे निघून जाईल. घरातील वादविवाद, भांडणे नष्ट होतील. सर्वात अगोदर बघा, होळी येण्या अगोदर काही महत्त्वाच्या वस्तू तुम्हाला या घराबाहेर काढायच्या आहेत. त्यामध्ये पहिली वस्तू आहे बघा, म्हणजे तुटलेल्या वस्तू असतील आपल्या घरामध्ये. त्यामध्ये बघा, प्लास्टिकचे डबे असतील किंवा स्टीलच्या वस्तू असतील, त्या तुटलेल्या असतील म्हणजे चिरलेल्या असतील, किंवा स्टीलची भांडी जी आहेत तर ती चिरली जातात तर किंवा चिमटलेली असतात. तर अशा वस्तू ज्या आहेत तर त्या सर्व आपल्याला अगोदर आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. त्या वस्तू आपल्या घरामध्ये बघा आपण अजिबात ठेवायच्या नाहीत किंवा वापरायच्या नाहीत. या वस्तू आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता निर्माण करतात आणि यामुळं आपल्या घरात अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. जशी की म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणे होतात, क्लेश, कलह. त्यासोबतच बघा, आपल्या घरातील व्यक्तींमध्ये मतभेद व्हायला सुरुवात होत असते. घरात लक्ष्मी जी आहे तर ती टिकून राहत नाही. लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेत असते. अशा अडचणी या ज्या काही या नकारात्मकतेमुळे निर्माण होत असतात.
किंवा आपल्या घराची प्रगती होत नाही, घरातील व्यक्तींवर सारखी संकटे येत असतात, काही अडचणी मागे लागत असतात, विघ्न येत असतात. यामुळे या वस्तू आपण घरामध्ये कधीही ठेवायच्या नाहीत. त्याचप्रकारे बघा, बंद पडलेलं घड्याळ देखील आपण काढून टाकायचं आहे. आता बघा, घड्याळ जे आहे तर ती आपली चांगली वेळ येण्याचं कारण बनत असतं, किंवा आपली चांगली वेळ आल्यानंतरनं सुद्धा हे घड्याळ आपल्याबरोबर असतं. किंवा आपण जर बघा, बंद घड्याळ हे जे आहे तर त्या घरात लावल्यानं आपली प्रगती ही थांबत असते, आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगतीसुद्धा थांबत असते. त्यामुळं बंद पडलेलं जे घड्याळ आहे तर ते घरामध्ये चुकूनही आपण लावायचं नाही. त्याचा आपल्या जीवनावरती बघा, त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते होत असतात. त्यामुळं बंद पडलेलं घड्याळ आपण आपल्या घरामध्ये चुकूनही ठेवू नये. ते लगेच दुरुस्त करून घ्यावं, किंवा दुरुस्त होत नसेल तर ते काढून टाकावं. आता बघा, तुटलेली चप्पलसुद्धा घराबाहेर आपल्याला टाकून द्यायची आहे. चप्पल ही अशी एक वस्तू आहे जी सर्वात जास्त नकारात्मकता बघा आपल्या घरामध्ये आणण्याचं काम करत असते. यामुळं आपल्याला तुटलेला चपला किंवा वापरत नसलेला चपला या आपल्या घरातून बाहेर फेकून द्यायच्या आहेत. त्यासोबतच बघा, काही रद्दी असेल आपल्या घरामध्ये, मुलांच्या वह्या पुस्तकं असतील तर ते भरपूर दिवसांपासून आपल्या घरामध्ये पडलेले असतील, किंवा न्यूजपेपर असतील, तर अशा काही ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपण या दिवशी आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. त्यासोबतच बघा, आपल्या घरामध्ये बघा, एखादी व्यक्ती ही अचानक निधन पावली असेल, आणि त्या व्यक्तीचा जर काही वस्तू आपल्या घरामध्ये पडलेल्या असतील, म्हणजे मरण पावलेल्या व्यक्तीच्या, किंवा त्या व्यक्तीच्या आठवण म्हणून आपण काही वस्तू ठेवलेल्या असतील, तर त्यासुद्धा आपण चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत. तर त्या एखाद्या गरजू व्यक्तीला दान म्हणून देऊ शकता. तर या वस्तू काही आहेत तर त्या आपल्या घरामधून बघा, होळी येण्या अगोदरच आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. त्यासोबतच बघा, आपल्या देवघरामध्ये खंडित मूर्ती असतील, किंवा बघा काचेचे फ्रेम असलेले देवी देवतांचे फोटो असतात, तर त्याची काच फुटलेली आहे किंवा चिरलेली आहे, तर तीसुद्धा आपण आपल्या देवघरातून काढायच्या आहेत. त्यासोबतच बघा, आपल्या देवघरामध्ये बघा, धार्मिक काही पुस्तकं असतात किंवा ग्रंथ असतात, तर ते फाटलेले आहेत, किंवा त्याची पानं विस्कळीत झालेली आहेत. तर असे ग्रंथ किंवा खंडित मूर्ती देखील आपण विसर्जित करायच्या आहेत. यामुळं सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती साठून राहत असते, आणि त्याचा परिणाम हा आपल्या दैनंदिन जीवनावरती, आर्थिक परिस्थितीवरती सुद्धा होत असतो. आणि बघा, होळीचा जो सण आहे तर तो चांगल्यावर वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्याचा दिवस असतो. त्यामुळं आपण साक्षात होळी देवतेची कृपा आपल्यावरती होत असते या दिवशी, म्हणून आपण होळीचा सण, होळीची पूजा करून साजरा करत असतो. आपल्या जीवनामधील, आपल्या आयुष्यामधील, आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन आपल्या मध्ये बघा सकारात्मकता यावी, यासाठी हा होळीचा सण जो आहे तर तो साजरा केला जात असतो. म्हणून आपण या ज्या काही वस्तू आहेत तर त्या होळी येण्या अगोदरच आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. त्यासोबतच होळीच्या संध्याकाळी आपल्याला एक उपायसुद्धा करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक मूठभर काळे तीळ, थोडीशी पिवळी मोहरी या 2 वस्तू घ्यायच्या आहेत. त्यासोबतच 11 काळे मिरे जे आहेत तर ते देखील घ्यायचे आहेत. आता बघा, पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि तुमच्या घराशेजारी किंवा घराबाहेर आपण जी होळी पेटवतो, किंवा सार्वजनिक होळी असते मंदिराबाहेर, ती जळत असते, तर तिथं तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे या 3 वस्तू तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायच्या आहेत, डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा, आणि देवघरावरून, मुख्य दरवाजावरून, उंबरठ्यावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत, आणि त्या जळत्या होळीमध्ये टाकायच्या आहेत. आणि आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, दोष, बाधा या सर्व दूर होऊन माझ्या मुलांची, घराची, पतीची प्रगती हो, अशी प्रार्थना करायची आहे. आणि या वस्तू तुम्हाला त्या जळत्या होळीमध्ये जाळून टाकायच्या आहेत. तर एकदा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा, याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झाल्याशिवाय राहणार नाही.